This video is presented by Mansa, Maharashtra Startup Association, उद्योजकता विकास व प्रशिक्षण केंद्र and rjganesh.com, Beyond the Mentality. नमस्कार, मी आरजे गणेश, व्यवसाय प्रशिक्षक, उद्योजक आणि प्रेरक वक्ता. आरजे गणेश बियॉन्ड द मेंटॅलिटी मध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपला आजचाही विषय धीर गंभीर आहे, विचार करायला लावणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा विषय जो आहे तो गमतीशीर सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाले याच्यात गंमत काय, तर मग गंमत मी तुम्हाला सांगतो. उद्योगधंद्यात कसं घुसायचं आणि कसं टिकायचं हा आपला मुख्य विषय आहे. आणि या मुख्य विषयाला जोडून दुसरा आपला उपविषय आहे की उद्योगधंद्यात पडू नका तर उभं राहा. आता हे जे सब टायटल किंवा टॅगलाईन ज्याला तुम्ही म्हणाल उद्योगधंद्यात पडू नका आणि उभं राहा म्हणजे नेमकं काय, तर बऱ्याच जणांना गोंधळ होऊ शकतो की मी एका बाजूला तुम्हाला असं सांगतोय की उद्योगधंद्यात कसं घुसायचं कसं टिकायचं ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला मी असं म्हणतोय की उद्योगधंद्यात पडूच नका पण उभं राहा. तर ह्याच्यातला जो मेक आहे तो तुम्हाला नक्की कळेल, पण त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला ऐकावी लागेल. एक खेडेगाव असतं, त्या गावामध्ये एक भली मोठी लांबच्या लांब अशी एक नदी असते आणि त्या मोठ्या नदीमध्ये दोन मोठ्या अक्राळ विक्राळ अशा मगरी असतात की ज्या माणसांना खाऊन घ्यायच्या. आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांपैकी कोणीही त्या पाण्यामध्ये कधी उतरायचं नाही किंवा पाणी भरण्यासाठी, पाणी वापरण्यासाठी, पाणी आणण्यासाठी त्या नदीचा कधी वापर झालेला नसायचा. ह्याच्याचमुळे त्या गावचा जो सरपंच होता, गावप्रमुख होता, तो नेहमी वैतागलेला असायचा आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच सारखा विचार असायचा की अरे आपल्या गावाच्या उशाशी एवढी मोठी नदी आहे पण या नदीचा उपयोग काय, कारण काय तर त्या दोन मगरी आहेत की ज्या माणसांना खाऊन घेतात. मग आता ह्या मगरींचा बंदोबस्त कसा करायचा, म्हणून तो नेहमी गावकऱ्यांना विनंती करायचा, गावकऱ्यांना सांगायचा की आपण सगळे जर एकत्र आलो, जर आपण ह्या मगरींचा बंदोबस्त केला, जर ह्या मगरींना आपण मारून टाकलं तर मात्र आपल्याला हे पाणी पिण्यासाठी, सांडपाण्यासाठी वापरता येईल. पण दुर्दैवाची गोष्ट, सरपंचाच्या बोलण्यावरती कुणी विश्वास ठेवायचा नाही आणि त्यामुळे ती मगर ज्या असायच्या त्या दोन्ही मगरी त्या पाण्यामध्ये नेहमी असायच्या. एक दिवशी सरपंच काय करतो, त्या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या गावातून आपल्याला फक्त 5 शूरवीर माणसं मिळावेत म्हणून एक स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करतो. स्पर्धेचा विषय असा असतो की आपल्या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत फक्त पोहोच जायचं. जो कोणी तिकडच्या काठावरती येऊन पोहोचेल जिवंत, त्या माणसाला 1 कोटी रुपये बक्षीस देण्यात येईल. आणि समजा जर पोहत असताना, मगरीशी झुंज देताना पाण्यामध्ये जर कोणी मरण पावलं तर अशा माणसाच्या घरच्यांना मात्र 50 लाख रुपये मदत देण्यात येईल. अशी ही छोटीशी स्पर्धा घेतल्या जाते आणि स्पर्धेचा दिवस ठरवला जातो. स्पर्धेच्या दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहावं म्हणून दवंडी गावामध्ये दिल्या जाते. ज्या दिवशी स्पर्धा असते त्या दिवशी सकाळी सकाळी पूर्ण गाव त्या ठिकाणी जमा होतं. पण आश्चर्याची गोष्ट, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या गावातून कुणीही त्या पाण्यामध्ये उडी मारायला धजावत नाही, तयार होत नाही, कुणाची हिंमत होत नाही. काही वेळाने मात्र असं होतं की एक माणूस त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरताना, उडी मारताना सगळं गाव बघतं आणि सगळ्या गावामध्ये एकदम हाहाकार, आवाज, गोंधळ होतो आणि सगळी जण चर्चा करायला लागतात की अरे आपल्या गावामध्ये असं कोण शूरवीर आहे, कोण आता तिकडे त्या दुसऱ्या गावाच्या काठावरती येऊन पोहोचणार. म्हणून सगळं गाव दुसऱ्या गावाच्या काठावरती जाऊन त्या ठिकाणी उभं राहतं आणि त्याची वाट बघत असतं. इकडे हा ज्याने पाण्यामध्ये उडी मारली तो कसा बसा पोहत पोहत मगरीशी लढा देत, झुंज देत मात्र त्या पाण्यातनं आपला जीव वाचवत कसा तरी त्या काठापर्यंत पोहोचतो. आणि काठावरती आल्या आल्या सगळी लोक त्याचा आनंदाने सत्कार करतात, त्याचा त्या ठिकाणी टाळ्या वाजून सत्कार केला जातो आणि सगळी जण आनंदात त्याला विचारतात की बाबा तू एवढं मोठं धाडस कसं काय केलं. तो म्हणला अरे हे कसलं धाडस बिडस काय विचारताय, मला काही कळत नाही धाडस कसलं. मला आधी हे सांगा की मला त्या ठिकाणी, मी तुमच्यासारखंच स्पर्धा पाहण्यासाठी आलेलो असताना मला कोणी पाठीमागून धक्का मारला, मला कोणी त्या पाण्यात ढकललं. त्याच्या या प्रश्नावरती पूर्ण गाव अवाक होतं आणि सगळी जण एकमेकात खुसबुस करायला लागतात. इतक्यात त्याची बायको पुढे येते आणि ती सांगते मीच तुम्हाला ढकललं. तिला विचारलं जातं की बाई तू तुझ्या नवऱ्याला पाण्यामध्ये का ढकललं. ती म्हणली अहो हे जर जिंकले तर ह्यांच्या जिंकण्यामुळे आम्हाला 1 कोटी रुपये मिळणार आणि जर हे हारले तरी सुद्धा आम्हाला 50 लाख रुपये मिळणार, म्हणून मी ह्यांना पाण्यामध्ये ढकलून दिलं. सांगण्याचं तात्पर्य आपला उद्योगधंदा व्यवसाय सुद्धा असाच आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये शिरलात, टिकलात, ह्याच्यातल्या मगरींची जर झुंज दिली तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळण्याचा आनंद मिळेल, तेवढं तुम्हाला यश मिळेल. पण दुर्दैवाची गोष्ट, जर समजा असं झालं की तुम्ही फक्त पाण्यामध्ये पडलात, पोहलात थोडा वेळ, पण मात्र यातल्या मगरींची जर झुंज दिली नाही तर मग मात्र तुम्हाला
50 लाख रुपये मिळत नाही आणि तुमचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य इतकंच मित्रांनो, की जर तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर उद्योग व्यवसायामध्ये फक्त पडू नका, तर उभं राहा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की उद्योग व्यवसाय धंदा करताना कुणाच्या सांगावांगी कोणीतरी कर म्हणून करायला सांगितलं म्हणून केला असा उद्योग व्यवसाय नसतो. बऱ्याचदा कोणीतरी आपल्याला ढकलून दिलं, कोणीतरी पैसे दिले, कोणीतरी आपल्याला मदत केली, कोणीतरी तुम्हाला मोटिवेशनल ट्रेनरने एखादी प्रेरणा दिली, एखादी आयडिया देऊन टाकली म्हणून तुम्ही जर उद्योग व्यवसाय करत असाल तर ती गोष्ट साफ चुकीची आहे. म्हणून जेव्हा कधी तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये हा विचार येतो की आपल्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे का, आपण करावा का, तर सगळ्यात अगोदर स्वतःला विचारा की आपण ह्या मगरीशी झुंज देऊ शकतो का, आपण उद्योग व्यवसायामध्ये उभं राहू शकतो का, आपण उद्योग व्यवसायामध्ये पोहू शकतो का. जर तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आली तर मात्र तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय नक्कीच करू शकता. म्हणूनच सांगेन की उद्योगधंदा सुरू करताना कधीही उद्योगधंद्यात पडू नका, तर उभं राहा आणि उद्योगधंद्यात कसं घुसायचं, कसं टिकायचं ह्याचं तंत्र तुम्ही आधी शिकून घ्या. चला तर मग कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधी जाणून घेऊयात उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधीचे उद्योग तंत्र. कोणताही उद्योग व्यवसाय किंवा व्यापार सुरू करण्याआधी तुम्हाला 7 प्रकारचे पी आणि 5 प्रकारचे एल माहिती असायला हवेत. तर हे जे काही घटक आहेत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्या घटकांबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. पहिला पी जो आहे त्याला म्हटलं जातं प्लेस. प्लेसचा अर्थ ज्या ठिकाणी आपण आपला उद्योग व्यवसाय सुरू करणार आहोत ते स्थान, ती जागा, ते मार्केट कशा पद्धतीचं बनलेलं आहे. उदाहरणार्थ ते सामाजिक स्थिती काय आहे, राजकीय स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणचं कसं आहे, त्या ठिकाणी रेल्वे सेवा आहे का, विमान सेवा आहे का, त्याचबरोबर ती आपण जो काही उद्योग व्यवसाय सुरू करणार आहोत त्या उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी मागणी आहे का, अशा प्रकारची जागा तुम्हाला पाहावी लागते. याबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरण देईल. एक उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी नव्याने आत्ता वस्ती निर्माण होती, अशा ठिकाणी जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही छोटा मोठा कोणताही व्यवसाय म्हणजे सेवा क्षेत्राशी निगडीत जर व्यवसाय सुरू केला तर तो व्यवसाय जास्तीत जास्त चालण्याची शक्यता असते. नव्यानेच वसाहत निर्माण झालेल्या ठिकाणी जर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करणार असाल तर फार मोठा उद्योग करण्याची आवश्यकता नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय, उदाहरणार्थ दूध डेअरी, सलून किंवा झेरॉक्स मशीन्स किंवा इंटरनेट कॅफे यासारखे उद्योग व्यवसाय जर सुरुवातीला सुरू केले तर ते हमखास तिथे चालण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त जर तुम्ही ज्याला आपण मल्टी सर्व्हिसेस सेंटर म्हणतो, मल्टीमीडिया सर्व्हिसेस सेंटर म्हणतो, असे जर काही उपक्रम तिथे सुरू केले तर ते चालतात. क्लासेस असेल तर तेही त्या ठिकाणी चालू शकतात. थोडक्यात काय, तर ज्या पद्धतीचं मार्केट असेल, ज्या पद्धतीचं तुमचं लोकेशन असेल, प्लेस असेल, त्या पद्धतीचा तुमचा उद्योग व्यवसाय तुम्ही निवड करावा. ह्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे समजा ग्रामीण भागात तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असायला हवी. सब अर्बन किंवा अर्बन रुरल एरियाजमध्ये किंवा सिटी एरियामध्ये जेव्हा तुम्ही काम उद्योग व्यवसाय सुरू करतात त्यावेळी मात्र त्या उद्योग घटकाला जेव्हा तुम्ही चेक करत असतात त्यावेळी तुम्हाला हेही कळालं पाहिजे, हेही लक्षात आलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी काम व्यवसाय धंदा सुरू करतोय ती जागा, ते लोकेशन कसं आहे. थोडक्यात काय, तर कुठलाही उद्योग व्यवसाय जरी तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला हे 7 पी जे फॅक्टर आहेत, जे 7 उद्योग मंत्र आहेत, त्यापैकी हा जो पी आहे प्लेसचा, तो निश्चितच लक्षात ध्यानात घ्यावा लागतो. आणि उद्योग व्यवसायाचं स्थान लक्षात न घेता तुम्ही कुठलाही उद्योग व्यवसाय धंदा सुरू करू शकत नाही किंवा सुरू केला तर तो त्या ठिकाणी तितक्या चांगल्या प्रमाणात चालत नाही किंवा तो तशा प्रकारे चालवण्यासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कल्पृत्या कराव्या लागतात. म्हणून उद्योगधंदा व्यवसाय कोणताही असू देत, सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याची सुरुवात प्लेसपासून म्हणजे जागेपासून करावी लागेल. जागा ज्यावेळेस निश्चित होते त्यानंतर त्या आजूबाजूच्या परिसरामधील जी लोक आहेत त्यांची मानसिकता, त्यांची क्रयशक्ती, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा ह्या आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आमचे एक क्लायंट होते, ते आमच्याकडे थोडेसे उशिरा आले, पण त्यांनी ज्यावेळी त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू केला होता त्यावेळी त्यांची एक मोठी अडचण अशी झाली होती की त्यांनी एका हिंदू बहुल एरियामध्ये ऐन श्रावण महिन्याच्या 1 महिना अगोदर नॉनव्हेजचं एक हॉटेल सुरू केलं होतं. आता हॉटेल सुरू करणं ही काही चूक गोष्ट नाही किंवा हिंदू एरियामध्ये हॉटेल चालू करणं ही फार काही चूक गोष्ट नाही, पण
त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास नाही केला होता की 1 महिनाभर जर श्रावण महिना असल्यामुळे जर लोक नॉनव्हेज खाणार नसतील तर आपलं हॉटेल त्या 1 महिन्यामध्ये चालवायचं कसं. हा छोटासा जो प्रश्न होता जो की लोकांच्या, तिथल्या जनतेच्या, तिथल्या ग्राहकांच्या मेंटॅलिटीशी, त्यांच्या आवडीनिवडीशी निगडीत होता, तो लक्षात न घेता चुकीच्या वेळी, चुकीच्या मनस्थितीमध्ये त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला आणि त्याचं जे काही त्यांना फळ मिळालं ते मात्र असं होतं की श्रावणामध्ये त्यांच्याकडे कुणीही आलं नाही आणि त्या दरम्यान त्यांचा उत्साह कमी झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही सुरुवातीचा उत्साह होता उद्योग व्यवसाय सुरू केल्या तर तो उद्योग व्यवसाय सुरू करतानाचा उत्साह 1 महिन्यानंतर खाली गेला, संपुष्टात आला. आत्मविश्वास ढळल्यामुळे त्यांचं हॉटेल पहिल्या 3 महिन्यानंतर त्यांनी बंद केलं. तर सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करताना तुमचं जे काही स्थान आहे, प्लेस आहे, लोकेशन आहे, ते ज्या पद्धतीने तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने तुमचं उत्पादन आणि लोकांची मानसिकता, लोकांच्या अडचणी, लोकांच्या गरजा ह्या सुद्धा तुम्ही तितक्याच हिरारीने जाणून घेतल्या पाहिजे. उद्योग मंत्राच्या बाबतीत आपण दुसरं जे तंत्र जाणून घेतोय त्याच्यामध्ये आपण बघतोय पीपल म्हणजे जो कोणता आपला ग्राहक आहे तो ग्राहक. समजा एखाद्या खेड्यागावामध्ये तुम्ही एखादं फॅशन स्टोअर, फार मोठं फॅशन स्टोअर जर त्या ठिकाणी खुलं केलं, दालन उभं केलं आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की आज नाही तर उद्या लोक येतील, चांगले चांगले कपडे विकत घेतील, तर मी असं म्हणेल की नाही, कदाचितच नाही तर 100% असं होण्याची शक्यता आहे की ग्रामीण भागातली जी जनता आहे त्यांची राहणीमान वेगळी आहे आणि तुम्ही जर त्या ठिकाणी एकदम ब्रँडेड ओपन केलं एखादं स्टोअर आणि तुम्हाला असं लक्षात आलं की ते ब्रँडेड स्टोअर त्या ठिकाणी चालत नाहीये, तर निश्चितच तुम्ही ते ब्रँडेड स्टोअर ओपन करण्या अगोदर हे लक्षात घेतलं नाही की तिथली लोक कोण आहेत, त्यांची गरज काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, हे लक्षात न घेता जर तुम्ही ते तसा प्रयत्न केला उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा तर तो निश्चितच चालू शकत नाही. म्हणून उद्योग व्यवसाय कोणताही असू देत, सगळ्यात अगोदर तुम्हाला प्लेस लक्षात घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पीपल हा एक घटक लक्षात घ्यायचा आहे. उद्योग तंत्रामधील पुढचा जो मंत्र आहे P3 प्रोडक्ट्स. प्रोडक्टच्या बाबतीत आपल्याकडे बिझनेस सेक्टर वाईज जर विचार केला तर एक सेक्टर आहे प्रोडक्शन, दुसरं आहे सर्व्हिस सेक्टर, तिसरं आहे ट्रेडिंग सेक्टर आणि चौथं आहे ओपन प्लॅटफॉर्म. आता ह्याच्यापैकी प्रोडक्ट जर तुमच्याकडे ह्या वेगवेगळ्या सेक्टरशी निगडीत असेल, सर्व्हिस सेक्टरमधलं प्रोडक्ट हे तुमचं प्रोडक्ट अनव्हिजिबल असतं, हे प्रोडक्ट कधीही दिसत नाही. उदाहरणार्थ एखादी शाळा आहे, त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, तर मला सांगा 10वीचा कोर्स तुम्हाला हा अनव्हिजिबल आहे की व्हिजिबल आहे. थोडक्यात काय, तर मी एखाद्या मोबाईल कंपनीकडनं जर तुमच्याकडे आलो तर मी तुम्हाला ही कंपनी आहे, ह्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे, हा मोबाईल आहे, याचे फीचर्स असे आहेत, हे मी तुम्हाला घरपोच येऊन दाखवू शकतो, सांगू शकतो. पण मी एखाद्या शाळेतनं जर तुमच्याकडे आलो की तुम्ही आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन्स घ्या, तर मी तुम्हाला आमची शाळा कशा पद्धतीने दाखवेल आणि जेही तुम्हाला काही दिसेल तर ते डेमोमध्ये दिसायला सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला व्हिजिबल ते प्रोडक्ट नसल्यामुळे अनव्हिजिबल ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. थोडक्यात काय, तर ते अनव्हिजिबल प्रोडक्ट सर्व्हिस सेक्टरमध्ये असल्यामुळे ते तुम्हाला दिसू शकत नाही आणि ते बघण्यासाठी तुम्हाला त्या शाळेमध्ये, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये व्हिजिट देणं फार गरजेचं आहे. फार तर फार तुम्हाला ब्रॉशरवरनं, पॅम्पलेटवरनं त्या कोर्सेसबद्दलची माहिती मिळेल, तिथला कंटेंट मिळेल, पण तिथे नेमकं काय घडतं, काय होतं हे मात्र तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला तिथे जावं लागेल, तिथे जाऊन ते प्रोडक्ट बघावं लागेल. थोडक्यात काय, तर तुमचं प्रोडक्ट नेमकं कोणत्या पद्धतीचं आहे, व्हिजिबल आहे की अनव्हिजिबल आहे, आपण त्याला डायरेक्ट सेलिंग करू शकतो की इनडायरेक्ट सेलिंग करू शकतो, त्याला डोर टू डोर सेल करू शकतो की आपल्याला त्याच्यासाठी आपल्याकडे फुटफॉल आणून त्याचा सेल वाढवायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला ह्या उद्योग तंत्राच्या P7 पैकी P3 मध्ये प्रोडक्टच्या बाबतीत करावं लागतं. काही प्रोडक्ट असे असतात की जे डोमेस्टिक असतात, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये भारताच्या बाहेर जाऊन आपल्याला त्यांची जर विक्री करायची असेल तर तशी सुद्धा प्रोडक्ट आपल्याला निर्मिती करता येते, निर्माण करावी लागतात. तर आपलं प्रोडक्ट जे आहे ते आपण भारतात तयार करून भारताच्या बाहेर विकू शकतो का, याचाही आपल्याला अभ्यास जर करता आला तर इम्पोर्ट एक्सपोर्टचे चान्सेस आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत आपल्याला समोर येतात. थोडक्यात काय, तर तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करा, पण पीचं जे मी आता तुम्हाला उद्योग तंत्र सांगतोय त्यापैकी तिसरा हा उद्योग तंत्र तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. ह्यानंतर आपला पुढचा जो उद्योग तंत्र आहे P4, त्याच्यामध्ये प्राइस बद्दल आता आपण जाणून घेऊयात.
उद्योगधंद्यामध्ये तुमच्याकडे एखादं उत्पादन असो की एखादी सेवा असो, तुम्हाला त्या उत्पादन किंवा त्या सेवेची मार्केटमधले दर माहिती असणं फार गरजेचं आहे. चुकून असं व्हायला नको की मार्केटमध्ये तुमच्या उत्पादनासारखं, तुमच्या सेवेसारखी दुसरी सेवा आहे, तोच दर्जाही आहे, तीच गुणवत्ता देखील आहे आणि तरीसुद्धा तुमच्याकडे जर त्या एखाद्या उत्पादनाचा, एखाद्या सेवेचा जर दर हा त्या इतर कॉम्पिटेटिव्ह जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्याच्या मानाने हाय लेवलचे असतील, जर महागाईचे असतील, तर माफक दरात तुमची सेवा किंवा तुमचं उत्पादन न मिळाल्यामुळे तुमचं उत्पादन नाकारण्यात येतं. आणि खास करून हे नवीन नवीन ज्या वेळेस असतं ना, त्यावेळेस जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती असा प्रकार पाहण्यात येत असतो. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे बिस्लरी नावाचं एक पाणी आहे, मिनरल वॉटर. याच धर्तीवरती जर तुम्ही एखादं मिनरल वॉटर लॉन्च केलं आणि तुम्ही जर असा प्रयत्न केला की 25 रुपयामध्ये मिळणारं बिस्लरी आणि तुम्ही तुमचं जेव्हा प्रोडक्ट लॉन्च करतात त्याची रेट तुम्ही 35 रुपये, 40 रुपये किंवा 50 रुपये जर ठेवलेत, तर मग अशा वेळी मात्र ॲज पर द कॉम्पिटेटिव्ह रूल्स अँड रेग्युलेशन तिकडे उपलब्धता आहे मार्केटमध्ये आणि तोडीस तोड तुमच्या गुणवत्ते इतकीच जर गुणवत्ता आहे, ब्रँडेड आहे, त्याचा अनुभव आहे, लोकांनी ते प्रोडक्ट वापरलेलं आहे, तर अशा वेळी मात्र तुमचं नवीन प्रोडक्ट आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या रेटमध्ये, एवढ्या मोठ्या प्राइसिंगमध्ये जर ते उपलब्ध असेल, तर शक्यतो तुमचं प्रोडक्ट नाकारलं जातं. म्हणून तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करा, कुठल्याही प्रकारचं एखादं उत्पादन द्या किंवा एखादी सेवा तुम्ही सुरुवात करा, पण त्याचा दर तुम्हाला लोकांच्या मानसिकतेशी, लोकांच्या माफकतेशी जोडूनच आपल्याला तो सांगावा लागतो, जाहीर करावा लागतो, त्या पद्धतीने तो असावा लागतो. प्राइजेसमध्ये अजून एक महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे की आपल्याला होलसेल प्राइस आणि रिटेल प्राइस असे दोन प्रकारचे प्राइजेस काढता आले पाहिजे. म्हणजे ठोक विक्रेत्याला जेव्हा तुम्ही एखादं उत्पादन विकतात त्यावेळी ते किती रुपयामध्ये विकल्या जातं आणि त्यानंतर तेच उत्पादन जर तुम्ही सरळ सरळ रिटेल प्राइजेसमध्ये ज्या वेळेस तुम्ही विक्रेत्याला विकतात त्यावेळी त्याचे प्राइजेस किती असावेत. तर हे दोन प्रकारचे होलसेल प्राइस आणि रिटेल प्राइस हे ज्या वेळेस तुमच्याकडे असतात त्यावेळी तुमचं नेमकं तुमच्या उत्पादनाचा जो काही दर आहे तो निश्चित केला जातो. म्हणून कोणतीही सेवा असो, कोणतंही उत्पादन असो, ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये आणतात तर त्याची एक सप्लाय चेन, सेल्स अँड मार्केटिंग चेन किंवा त्याची आपण सेलिंग प्राइस म्हणूयात, ती प्राइस आपल्याला निश्चित करावी लागते. आणि तुम्ही ज्यावेळी इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या मार्फत ज्यावेळेस तुम्ही ते प्रोडक्ट विकत असाल त्यावेळी सुद्धा त्याचा दर वेगळा असू शकतो. आणि जर तुम्ही एखाद्या चेनच्या मार्फत, सिस्टमच्या मार्फत, एखाद्या एजंटच्या मार्फत किंवा तुमचे जे कोणी व्हेंडर आहे त्यांच्या मार्फत ज्यावेळी तुम्ही ते विक्री करत असतात त्यावेळी सुपर स्टॉकिस्ट, त्यानंतर डीलर, सब डीलर, बायर, सेलर अशा सगळ्यांचा विचार करून तुम्हाला प्राइस तुमचा निश्चित करायचा असतो. तर हा विषय थोडासा डीप आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल सर्च करू शकतात किंवा ह्या पुढचे माझे कोणतेही व्हिडिओ की जे प्राइसिंगवरती असतील ते आपण नक्की ऐकू आणि पाहू शकतात. उद्योगतंत्रामधील पुढचा जो पी फॅक्टर आहे 5व्या क्रमांकाचा, त्याला आपण प्रोसेस या नावाने ओळखतो. प्रोसेस म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याची एक पद्धत असते. ती पद्धत तुम्हाला माहिती असायला हवी, मग ते उद्योग असो, व्यवसाय असो, व्यापार असो. जर तुम्ही उद्योग करत असाल तर त्याच्यासाठी कच्चा माल कुठून आणला जातो, आणलेल्या कच्च्या मालावरती कोणत्या प्रकारची प्रक्रिया केल्या जाते, त्याच्यात कोणते घटक किती प्रमाणात वापरले जाते, त्याचे फॉर्म्युले काय असतात, त्यासाठी लागणारं वीज किती आहे, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ किती आहे आणि एकूण सगळ्या प्रक्रियेनंतर होणारं उत्पादन किती आहे, त्यानंतर त्या उत्पादनाला आपण कशा प्रकारे विक्री करतो, कोणत्या ठिकाणी विक्री करतो, केव्हा विक्री करतो, कशा पद्धतीने विक्री करतो, त्याचं पॅकिंग, पॅकेजिंग या सगळ्या गोष्टींचा विचार करताना अजून आपल्याला जर ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्यामध्ये लीगल तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय आहे, त्यानंतर तुमचा लोगो काय आहे किंवा त्याच्यासाठी ट्रेडमार्क काय आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. अशा अनेक ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या प्रोसेसमध्ये येतात त्या तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधी लक्षात घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ जर तुमचं एखादं असं उत्पादन प्रोडक्ट आहे, उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण म्हणूयात की तुम्ही एखादं मॅरेज हॉल ओपन करतायत आणि मॅरेज हॉल तुम्ही एकदम हॉस्पिटलच्या समोर ओपन करतायत, तर निश्चितच तुम्हाला अशा वेळी मॅरेज हॉलसाठी
त्या ठिकाणी परमिशन मिळणार नाही, किंवा जरी तुम्हाला परमिशन मिळाली तर तुमच्या मॅरेज हॉलमध्ये जे कोणी तुमच्याकडे लग्न समारंभासाठी येतील त्यांना पार्किंग, त्यानंतर डीजे न वाजवणं किंवा ध्वनी प्रदूषण टाळणं. कारण का, तर बाजूलाच त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे. जर एखादी शाळा आहे त्याच ठिकाणी जर तुम्ही वाईन शॉप टाकतायत तर तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रोसिजरमध्ये ते बसत नाही, म्हणून ते तुम्हाला मिळत नाही. असेच अनेक काही घटक असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर कळाली पाहिजे की आपला उद्योग व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारी लीगल, इकॉनॉमिकल, फिनान्शियल, त्याच्यानंतर मॅनपॉवर तुम्हाला काय लागणार आहे, एथिकल, त्यानंतर टेक्निकल, ह्या अशा सगळ्या प्रोसिजर तुम्हाला माहिती असायला हव्यात. उद्योगतंत्रामधील पुढचा पी आहे परफॉर्मन्स. परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी. जर तुमच्या प्रोडक्टची कामगिरी, तुमच्या सर्व्हिसेसची कामगिरी, परफॉर्मन्स ही सुमार आहे, इतर प्रोडक्टच्या मानाने, इतर सर्व्हिसेसच्या मानाने दर्जाहीन आहे किंवा चांगल्या पद्धतीची नाही आहे, तर तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचू शकते, पण लोक दुसऱ्यांदा तुमच्याकडे येणार नाहीत, दुसऱ्यांदा तुमची सेवा किंवा तुमचं उत्पादन घेणार नाहीत. त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादं प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस लॉन्च करतात त्यावेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योगतंत्रांच्या एकूण 7 पॉईंट्सपैकी 6व्या नंबरचा जो पॉईंट आहे परफॉर्मन्स, तो तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. कारण का, तर परफॉर्मन्समुळे तुमच्या प्रोडक्टचं, तुमच्या सर्व्हिसेसचं लोकांमध्ये विश्लेषण केलं जातं, मार्केटमध्ये त्याचं ॲनालिसिस केलं जातं, आणि जितकं लोकांना तुमचं प्रोडक्ट आवडेल, त्याचा दर्जा आवडेल, तितकं तुमचं ब्रँडिंग वाढत जातं. ज्या पद्धतीने तुमचं नाव वाढतं, तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होत जातो, त्या पद्धतीने तुमचं प्रोडक्टचा परफॉर्मन्स म्हणजेच थोडक्यात कामगिरी ही सुधरत जाते आणि नंतर प्रमोशन्समध्ये जाहिराती येतात. जर तुमचा स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, जर तुम्ही त्याची जाहिरातच केली नाही, तर जाहिरातच होत नसल्यामुळे तुमचं प्रोडक्ट हे लोकांपर्यंत मोठ्या लेवलवरती, त्याला मास लेवल आपण म्हणतो, त्या पर्टिक्युलर स्थानापर्यंत जाऊ शकत नाही, आणि लोकांपर्यंत न गेल्यामुळे तुमचं उत्पादन, तुमची सेवा चांगली जरी असली, दर्जा चांगला जरी असला, पण जाहिरात नसल्यामुळे तुमचं उत्पादन, तुमची सेवा ही लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे त्याची विक्री किंवा त्याचा जो व्यवसाय आहे, उद्योग आहे, तर तो ठप्प होण्याची किंवा त्याचं स्वरूप एक विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तुमचा उद्योग कोणताही असू देत, व्यवसाय कोणताही असू देत, त्या उद्योग किंवा व्यवसायानुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनाचं, तुमच्या सेवेचं प्रमोशन्स करता आली पाहिजे, म्हणजे जाहिरात करता आली पाहिजे. जाहिरातीचे कोणकोणते प्रकार आहेत, स्वस्त जाहिरात कशी केल्या जाते, किंवा इफेक्टिव्ह, ज्याला आपण लोकांपर्यंत पोहोचून लोकांकडनं तुमचा सेल्स, त्यानंतर तुमचं डायरेक्ट सेलिंग करून देणारी जी जाहिरात आहे, त्यानंतर सोशल मीडिया, डिजिटल मीडिया मार्केटिंग, ह्या संदर्भातले जे काही प्रमोशन्स आहेत, या संदर्भात तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओजमधनं माहिती मिळेल. पण आत्ता जो विषय सुरू आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की उद्योगतंत्रामध्ये 7 पी जे आहेत ते फार महत्वाचे. 7 पींचं मी पुन्हा एकदा तुम्हाला विश्लेषण थोडक्यात वाइंड अप करतो. याच्यामध्ये पहिला जो तुमचा पी होता त्याच्यामध्ये होतं प्लेस, तुमची जागा, उद्योगधंद्यासाठी तुम्ही निवडलेली जागा. नंबर 2 मध्ये आहे पीपल, ज्या लोकांसाठी तुम्ही हा उद्योग व्यवसाय सुरू करतायत ती ग्राहक, त्यांची मनस्थिती. त्यानंतर 3 मध्ये आहे प्रोडक्ट, तुमचं प्रोडक्ट हे सेवा क्षेत्रातील आहे किंवा उत्पादन क्षेत्रातील आहे की व्यापार क्षेत्रातील आहे ते तुम्हाला बघावं लागतं. 4 आहे प्राइस, तुमच्या उत्पादनाची प्राइस काय आहे, त्याचा दर काय आहे, क्वालिटीच्या मानाने त्याचा दर असावा. 5वा पी म्हणजे प्रोसेस. या सगळ्या गोष्टींसाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे तयार बनण्यापासून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. उद्योगतंत्राचा हा 5वा भाग होता. उद्योगतंत्रामधील 6वा भाग म्हणजे परफॉर्मन्स. तुमची कामगिरी सुमार आहे की उत्कृष्ट कामगिरी आहे, मग ती तुमच्या उद्योग व्यवसायातील दर्जाबद्दल असू देत, तुमच्या दरांबद्दल असू देत, किंवा तुमच्या एकूणच ब्रँडिंगबद्दल, तुमच्या नावाबद्दल असू देत, विश्वासार्हतेबद्दल असू देत. 7व्या नंबरचं उद्योगतंत्र जे आपण जाणून घेतोय त्याच्यामध्ये प्रमोशन्स म्हणजे जाहिरात. जर तुम्ही तुमच्या उत्पादन सेवेची योग्यरित्या जाहिरात केली असेल, आणि जाहिरातीचे जे मी काही प्रकार तुम्हाला सांगत होतो ज्याच्यामध्ये सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, त्याचबरोबर ATL, BTL आणि TTL अशा वेगवेगळ्या प्रकारच्या B2B, B2C, B2B, B2C आणि B2C अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला करता येतात. त्या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती असावी किंवा थोडीफार का होईना त्याबद्दल जाणीव असावी, त्याचा थोडासा का होईना अभ्यास असावा. ह्या
7P नंतर आता आपण 5L फॅक्टर जाणून घेणार आहोत की जे उद्योग तंत्रामध्ये फार महत्वाचे आहे. यापैकी पहिला L फॅक्टर म्हणजे लिंक. तुमची लिंक असणं फार गरजेचं आहे. लिंक म्हणजे काय? माझा एक मित्र होता की ज्याचं शिक्षण काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालं. त्याच्यानंतर तो शिक्षणासाठी मुंबईत गेला. त्यानंतर तो दिल्लीमध्ये शिक्षण केलं आणि त्यानंतर तो अमेरिकेमध्ये गेला. ज्यावेळी तो अमेरिकेतनं वापस आला त्यावेळी मात्र त्यांनी नागपूरमध्ये उद्योग व्यवसाय सुरू केला. आता मला तुम्ही सांगा, या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो राहिला त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या ज्या काही ओळखी होत्या, त्या लिंक्स ज्या होत्या, त्या लिंक्स त्याला वापरण्यासाठी नागपूरमध्ये फार काही मोठ्या प्रमाणात मदत झाली असेल का, किंवा फार कोणी त्यांना मदत करू शकलं असेल का? तर ह्याचं उत्तर आमच्या दोघांच्या अनुभवातनं असं जाणवलं की नाही. त्याचं कारण असं, त्याचं लहानपण बालपण गेलं ते वेगळ्या शहरामध्ये, त्याचं शिक्षण झालं ते वेगळ्या शहरामध्ये, त्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं ते आणखीन दुसऱ्याच शहरामध्ये, आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्याने उद्योग व्यवसायाचं जे शिक्षण प्रशिक्षण घेतलं ते आणखीन तिसऱ्याच एका देशामध्ये जाऊन घेतलं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं काय झालं, त्याचा जो काही लिंक होण्याचा, लोकांशी संपर्क करण्याचा, लोकांनी त्याच्या संपर्कात येण्याचा, त्याच्याबद्दल आत्मीयता, विश्वास निर्माण होण्याची जी काही शक्यता होती ती तयार झाली नाही, आणि त्याच्यामुळे त्याचे लिंकिंग न झाल्यामुळे त्याचा उद्योग व्यवसाय हा थोडासा तुटल्यासारखा गेला. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करणार असाल तर त्या उद्योग व्यवसायाशी निगडीत उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्ही लिंकअप होणं फार गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाकुणाशी लिंक होऊ शकतात, तर तुम्हाला कच्चा माल पुरवणारी लोक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, तुम्हाला वेगवेगळ्या वेळी तुम्हाला सपोर्ट करणारी माणसं असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही ज्यांच्यासोबत शालेय शिक्षण घेतलं त्या व्यक्ती असतील, किंवा कॉलेजचं शिक्षण ज्यांच्यासोबत झालं त्या व्यक्ती असतील, किंवा तुम्हाला माहिती देतील, मार्गदर्शन देतील, मदत करतील अशा व्यक्ती असतील. या व्यतिरिक्त तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला वेंडर म्हणून, तुमचे पार्टनर म्हणून, एजंट म्हणून, किंवा तुमच्याबरोबर पार्टनर म्हणून जर कोणी तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला सहभागी होणार असतील तर अशांशी तुमचा लिंक होणं फार गरजेचं आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारची आणखीन एक लिंक म्हणजे काय, तर काही काही उद्योजक असे असतात की जे फक्त उद्योग व्यवसाय सुरू करतात पण त्यांना त्यांच्या ग्राहकांची लिंक करता येत नाही, लिंकअप होता येत नाही. आता लिंकअप होणं म्हणजे काय, ग्राहकांची जर तुम्हाला नस कळाली तर निश्चितच ग्राहकांना काय अडचणी आहेत किंवा त्यांच्या काय गरजा आहेत ते तुम्हाला ताबडतोब कळेल. म्हणजेच कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला ग्राहक कळला, ग्राहकाशी जर लिंकअप होता आलं तर निश्चितच तुम्हाला ग्राहकांची नाडी समजल्यामुळे तुमचं उद्योग, उत्पादन, व्यवसाय, सेवा यामध्ये त्याचा कुठे ना कुठे निश्चितच फायदा होतो. म्हणून एल फॅक्टरमध्ये पहिलं जे एल फॅक्टर आहे ते म्हणजे लिंक. यानंतर दुसरा जो आपल्याकडे एल फॅक्टर आहे त्याच्यामध्ये आहे लिसन. जर समजा असं झालं की काही कारणांमुळे तुम्हाला लोकांशी संपर्क करता येत नाहीये, तुमचं स्वतःचं लिंकअप होत नाहीये, नेटवर्क नाहीये, आणि तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करताना फार काही मोठ्या प्रमाणावरती तुमचं नेटवर्क नसल्यामुळे नुकसान जर होण्याच्या शक्यता असतील, तर मग अशा वेळी तुम्ही आणखीन एक काम करू शकतात की तुम्ही त्यावेळी तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या ज्या काही गोष्टी त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांच्या नसण्यातून तुम्हाला जाणवतात, त्या तुम्ही शांततेने ऐकून घेतल्या पाहिजे. आता हे ऐकणं म्हणजे काय, लिसन म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर जर तुम्हाला पहिल्याच दिवशी तुमच्या उत्पादनाबद्दल, तुमच्या सेवेबद्दल जे काही फीडबॅक आलेत, किंवा उत्पादन सुरू करण्याआधी तुम्ही जर सर्वे करून घेतला आणि सर्वेमधून जर लोकांकडनं ती माहिती जमा करून घेतली, लोकांना ऐकून घेतलं, तर लिंकअप जरी नसलात पण तुम्ही चांगल्या पद्धतीचे लिसनर्स आहात, तुम्ही लोकांच्या गरजा, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, म्हणून तुमचा उद्योग व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या व्यतिरिक्त आपण आता तिसरा एल फॅक्टर बघतोय, लर्न. समजा असं झालं की तुम्ही लिंक पण नाही आहात, तुमच्याकडे लिसन पण, तुम्ही कुणाला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही, तुम्ही सर्वे पण केलेला नाही, आणि तरी सुद्धा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू झाला. अशा वेळी तुमच्याकडे तिसरा एक घटक उभा राहतो, शिल्लक राहतो, तो म्हणजे लर्न. हा असा एल फॅक्टर आहे की ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये जर काही जरी नसेल आणि तुमची जर शिकण्याची, जाणून घेण्याची, समजून घेण्याची इच्छा असेल, आणि तुम्ही फास्ट लर्नर असाल, पटकन शिकणारे असाल, आणि त्या शिकल्यानुसार जर तुमच्यात बदल होणार असेल तर निश्चितच तुम्हाला उद्योग व्यवसाय करताना काही अडचणी येत नाही. म्हणून तुम्ही काही असा किंवा नसा, पण लिस्नर मात्र नक्की असा, आणि लर्नर त्याहीपेक्षा जास्त असा. लर्नर असाल तर पटपट तुम्ही शिकाल, आणि शिकल्यानंतर तुम्ही
तीच गोष्ट शिकल्यामुळे लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचती कराल. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे आपल्याकडे 3 ऋतू आहेत. ह्या 3 ऋतूंव्यतिरिक्त आणखीन एक चौथा ऋतू जो कधी कधी आपल्याला जाणवत असतो, खूप त्रास देतो, तो म्हणजे दुष्काळ. दुष्काळ असताना किंवा उद्योगधंद्यामध्ये मंदी असताना तुम्हाला कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करायचा आहे, स्वतःचा उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने सस्टेन करून ठेवायचा आहे, स्ट्रगलमधून तुम्हाला कसं बाहेर निघायचं आहे, यासाठी तुम्ही चौकस असणं, त्याबरोबरती तुम्ही लर्नर असणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट नवीन मार्केटमध्ये आल्यानंतर ती शिकून घ्यायला हवी. मग ती उद्योगासंदर्भातील असो, व्यवसायासंदर्भातील असो, व्यापारासंदर्भातील असो, तुमची एखादी सेवा असेल त्या संदर्भातील असो, ग्राहकांच्या बाबतीत असेल, टेक्नॉलॉजी बाबतीत असेल, सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, किंवा कोणताही असा घटक की जो तुम्ही शिकणं आणि त्या शिकण्यातून जर तुमच्या उद्योग व्यवसायाला काही फायदा होत असेल तर तुम्ही निश्चित तो शिकायला हवा. याच व्यतिरिक्त शिकण्यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला दर 3 महिन्यांनी किंवा दर आपण असं म्हणू शकतो की 6 वर्षांनी आपल्याकडे जनरेशन गॅप क्रिएट होत असतो. दर 6 वर्षांनी आपला ग्राहक, त्याची मानसिकता, त्याच्या गरजा आणि त्याच्या अडचणी बदलत जातात. तर त्यामुळे तुमच्याकडे जर कुठलाही तुमचं उत्पादन असेल, तुमची सेवा असेल, तर तुम्ही निश्चितच दर 6 वर्षांनी तरी किमान एकदा तरी तुम्ही डोर टू डोअर सर्वे केला पाहिजे किंवा तुमच्या ग्राहकांचं सर्वेक्षण करून त्यांची आजची जी गरज आहे, ज्या आजच्या अडचणी आहेत, त्यांची जी आजची लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, त्याबद्दल तुम्ही थोडंसं का होईना लिसन केलं पाहिजे, त्यांच्याशी लिंकअप केलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि त्या शिकल्यामुळे हा जो तुमचा उद्योगतंत्रातील 3 नंबरचा एल फॅक्टर आहे तो तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरतो. आयुष्यामध्ये लीड करावं लागतं. लीड करणं म्हणजे काय, तर लोक ज्या पद्धतीने विचार करत आहेत एकतर ती पद्धत चुकीची असावी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीतरी वेगळं, नवीन आणि चांगलं असावं. जर असं नसेल तर लोक ज्या पद्धतीने विचार करत आहेत, ज्या पद्धतीने त्यांचं जीवनशैली चालू आहे, त्याच्यामधल्या ज्या काही चुका आहेत त्या तुम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्या लागतात आणि त्या तुम्ही दाखवून दिल्यानंतर त्यांना लीड करून, त्यांचं मार्गदर्शन त्यांना देऊन, त्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना देऊन, त्यांच्यासाठी नेतृत्व कौशल्य तुमच्यात उभं करून तुम्हाला समाजात एक जागरूकता निर्माण करून तुमच्याबद्दल, तुमच्या उत्पादनाबद्दल, तुमच्या सेवेबद्दल लोकांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता निर्माण करावी लागते. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही लोकांना लीड करतात, ज्यावेळी तुम्ही नेतृत्व देतात, त्यावेळी लोक तुमच्या मागे, तुमच्या प्रोडक्टच्या मागे आपोआप यायला लागतात. यानंतर जो आपला पुढचा 5वा प्रकार आहे त्याच्यामध्ये आहे लीफ. लीव म्हणजे काय, तर सोडून देणं. एक सगळ्यात वाईट गोष्ट जी आजपर्यंत आपल्या भारतातील बऱ्याच उद्योगांना जमली नाही ती म्हणजे लीव म्हणजे सोडून देणं. याच्यामध्ये 2 प्रकारचं सोडून देणं असतं. एक, जे आपल्याला नकोय त्याबद्दल आपण विचार करणं सोडून द्यावा, त्याबद्दल आपण पॅनिक होऊ नये, त्याचा त्रास आपण स्वतःला घेऊ नये, त्याबद्दल विचारच नाही केला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा जाणवतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त उद्योग व्यवसायावरती राहतं. आणि दुसरा जे ह्याच्यातला लीवचा दुसरा अर्थ होतो तो म्हणजे आपण लीव करून दुसरं कुणाला तरी ट्रान्सफर करणं. पूर्वी संन्यासाश्रम नावाचा एक प्रकार असायचा. ह्याच्यामध्ये काय व्हायचं की नवीन पिढीला आपण आपल्याजवळ असलेलं कौशल्य, आपल्याजवळ असलेलं ज्ञान, आपल्याजवळ असलेला अनुभव, आपल्याजवळ असलेली श्रीमंती, धन, वैभव, आपले विरासत आपण आपल्या पुढच्या पिढीला ताबडतोब देऊन टाकायचो. दुर्दैवाने आजकालच्या पिढीमध्ये तसं दिसत नाही. आजकालचे जे सिनियर सिटीजन आहेत ते पटकन आपल्यातला जो काही अहंभाव आहे तो दुखवू नये म्हणून आपल्या नंतर येणारी जी नवीन पिढी आहे त्या पिढीला पटकन लवकरात लवकर आपला जो काही अधिकार आहे, आपला जो काही उद्योग आहे, सेवा आहे, व्यवसाय आहे ते हस्तांतर करत नाहीत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पहा उद्योगासाठी पैसे उभारण्याचे 23 मार्ग. याच्यामध्ये खास करून तुम्हाला कर्ज न घेता तुमच्या उद्योग व्यवसायासाठी कशा पद्धतीने भांडवल उभं करता येईल, कशा पद्धतीने पैसे जमवता येतील आणि कर्ज न घेता कशा पद्धतीने तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करता येईल याबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देण्यात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.